कधी हसवणारा लाऊडली क्राईंग फेस, कधी प्रेम व्यक्त करणारा रेड हार्ट, तर कधी दुःख व्यक्त करणारा सॅड इमोजी. ना शब्द लागतात ना भाषांतर, कारण आपल्या भावना व्यक्त करायचं काम आजकाल शब्दांपेक्षा जास्त इमोजीज चांगलं करतात. म्हणून या इमोजींना सेलिब्रेट करण्यासाठी दरवर्षी 17 जुलैला साजरा केला जातो वर्ल्ड इमोजी डे. पण नेमकी याची सुरुवात झाली कशी हे माहित आहे का? आपल्या चॅट्स मधून सुरू झालेला आहे इमोजीचा प्रवास खरं तर 1999 मध्ये एका जपानी डिझायनरने सुरू केला. ते कसं तर याआधी 1980 मध्ये इमोटिकॉन्सने सुरुवात झाली होती आणि मग 1999 साली शिगेताका कुरिता या जपानी डिझायनरने मोबाईलसाठी पहिला इमोजी सेट तयार केला, ज्यात 176 चिन्ह होते, पण भावनांचा जणू महासागरच. आता त्या काळात मेसेजची लिमिट ही कमी होती, त्यामुळे भावना व्यक्त करणं थोडं कठीण जायचं. हीच अडचण सोडवण्यासाठी कुरिताने हवामान, कॉमिक, स्माइली यांच्यातून प्रेरणा घेतली आणि इमोजी बनवले. पुढे ॲपलने 2007 मध्ये आयफोन मध्ये इमोजी कीबोर्ड आणल्यानंतर जगभर ते भाषेचं नवं माध्यम बनलं. एवढंच नाही, तो ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2013 मध्ये इमोजी शब्द स्वीकारला आणि आज हजारो इमोजीज आहेत जे फक्त भावनाच नाही तर मनातल्या विविध गोष्टी सुद्धा दर्शवतात. त्यामुळे वर्ल्ड इमोजी डे निमित्त तुमचा आजचा मूड कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये इमोजी पाठवून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला फॉलो करायला विसरू नका.